इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष आता केवळ युद्धापुरता मर्यादित न राहता थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत आणि खिशापर्यंत पोहोचलाय. होय, अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. या संघर्षादरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशाराही दिलाय. इराणच्या प्रसारमाध्यमांनी यासंबंधी माहिती दिली आहे. हा मार्ग बंद केल्याच्या बातम्यांमुळे सध्या जागतिक बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. इराण इस्रायल युद्धामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीची चर्चा का होतीये? होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे? ती भारतासाठी किती महत्वाची आहे? ती बंद झाल्याने जगाच्या व्यापारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आणि या मार्गाला पर्यायी मार्ग आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत जयेश पाटील. स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारासाठी आखाती भागातला अत्यंत महत्वाचा जलमार्ग, जो सध्या इस्रायल इराण मधल्या तणावात सापडलाय. ही सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय इराणनं घेतल्यानं या समुद्री मार्गाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलीय. होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे नेमकं काय? तर ही एक सागरी मार्गिका आहे जी इराणच्या जवळून जाते. पर्शियन गल्फ म्हणजे इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती ही दोन राष्ट्र. त्यामुळे ओमानमध्ये शिरण्यासाठी हा एक महत्वाचा मार्ग मानला जातो. इथे असलेल्या होर्मुझ या बेटावरून तिला हे नाव पडलंय. बरं, ही सामुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे? तर हा 150 किलोमीटरचा एक जलमार्ग आहे. याची किमान रुंदी 33 किलोमीटर आहे, पण जहाजांसाठीची मार्गिका ही अवघी 3 किलोमीटर रुंद आहे. हा मार्ग लहानसा चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे कच्च्या तेलाचे टँकर जाऊ शकतील इतपत हा खोल आहे. आणि मध्य पूर्व अर्थात पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक व्यापारासाठी याच मार्गाचा वापर करतात. दररोज कच्च्या तेलाचे कित्येक टँकर्स या मार्गाने ये जा करत असतात. गेल्या वर्षी जगभरातल्या एकूण कच्च्या तेलापैकी 20% म्हणजेच दररोज सुमारे 2.1 कोटी बॅरल तेल या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेलं होतं. म्हणूनच हा तेल वाहतुकीसाठीचा वर्ल्ड्स बिझिएस्ट सी रूट म्हणून ओळखला जातो. बरं, मग हा मार्ग बंद केल्यास जगाच्या व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो? आणि हा भारतासाठी किती महत्वाचा आहे? तर होर्मुझची सामुद्रधुनी ही आखाती भागातल्या तेल निर्यातदार देशांसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे. इराणही याच सामुद्रधुनीवर तेल निर्यातीसाठी अवलंबून आहे. अनेक आयातदार देशही या मार्गातून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहेत. द्रवीकृत नैसर्गिक वायूचा म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेला कतारही याच मार्गे वायूची निर्यात करतो. भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियात आयात होणारे कच्चे तेलही याच मार्गाने येते. अगदी अमेरिकाही याच मार्गाने तेल आयात करते. त्यामुळे जर तेल पुरवठा वाहिनी विस्कळीत झाली तर पुरवठा साखळीतील वितरणावर त्याचा परिणाम होईल. यामुळे जगभरात पोहोचणाऱ्या तेल आणि गॅसच्या किमती उच्चांक गाठतील आणि परिणामी महागाईचं संकट ओढवेल. कच्च्या तेलाचे भाव वाढले तर अगदी भारतासारख्या देशातही इंधनाचे दर गगनाला भिडतील. यामुळे मालवाहतूक महाग होईल आणि पर्यायानं भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महाग होतील. भारत आपल्या वापराच्या एकूण गॅसपैकी 2/3 गॅस आयात करतो. त्यातील 85 ते 80% गॅस हा आखाती देशातून म्हणजेच होर्मुझ मार्गे येतो. जर हा पुरवठा थांबला तर गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते. द इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालात असं म्हटलं होतं की होर्मुझची सामुद्रधुनी ही भारतासाठी खूप महत्वाची आहे. कारण भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 47% तेल हे याच मार्गाने येतं. त्यामुळे सामुद्रधुनीतील कोणताही व्यत्यय हा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम करू शकतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणून तेल व्यापारासाठी इतर काही मार्ग आहेत का? तर आखाती भागातून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर नेण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि हा एकमेव जलमार्ग आहे. जमिनीवरून तेल वाहून नेणाऱ्या काही पाईपलाईन्स आहेत, मात्र जहाजांद्वारे जेवढ्या प्रमाणात तेल वाहून नेलं जाऊ शकतं तितक्या प्रमाणात या पाईपलाईन्स वाहून नेऊ शकत नाहीत. तरीही इराणमधील तेल हे भूमध्य किनाऱ्यापर्यंत नेणारी एक पाईपलाईन आहे.
परंतु या सगळ्याच पाईपलाईन पूर्ण क्षमतेनं काम करत नसल्यानं या मार्गाला पर्यायी मार्ग नाहीत असंच म्हणता येईल. ही सामुद्रधुनी आणि जलमार्ग पूर्णपणे इराण आणि ओमानच्या सागरी हद्दीत येतात. पण आंतरराष्ट्रीय परिषदेतल्या ठरावानुसार लष्करी जहाजांसकट इतर जहाजांना एखाद्या देशाच्या ताब्यात असलेल्या जलभागातून मार्गक्रमण करण्याचा हक्क आहे. दोन्ही देशांना त्यांच्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल पर्यंतच्या समुद्री भागावर ताबा ठेवता येतो. इराण त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो, परंतु परदेशी जहाजांचा प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. मात्र तरीही इस्लामिक रिपब्लिकवर कोणताही हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा अत्यंत महत्वाचा जलमार्ग बंद केला जाईल, ही अनेक वर्षापासून दिली जाणारी धमकी अखेर इराणनं सत्यात उतरवली आहे. दरम्यान इराण आणि त्याचे जुने शत्रू असलेले अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाकडे आता तेल बाजाराचे लक्ष लागलंय. हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास तेल पुरवठा विस्कळीत होऊन परिणामी जागतिक व्यापार विश्वात अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळेच येत्या काळात हा संघर्ष नेमका कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.